क्योंकि ये लोग जातिवाद करके ही जीत सकते हैं। इनके पास बताने के लिए कोई काम नहीं है, इनके पास कोई डेवलपमेंट नहीं है, इंफ्रास्ट्रक्चर नहीं है, कुछ नहीं है। इनके पास केवल नैरेटिव सेट करना है। अब महाविकास आघाड़ी वाले क्यों नहीं बताते कि ईवीएम बराबर नहीं है? अब जीत गए तो ईवीएम बराबर है, मशीन बराबर है, हार जाते तो कहते मशीन बराबर नहीं थी। ये झूठी बातें करते हैं, झूठा बोलकर वोट लेते हैं, लेकिन जनता एक बार भ्रमित हो सकती है, बार बार भ्रमित नहीं हो सकती। विकास की राजनीति देश को आगे लेके जाएगी, विकास की राजनीति महाराष्ट्र को आगे लेके जाएगी। आज दिल्लीला जाऊन भेट घेणार आहे तुम्ही आणि फडणवीस, काय नेमकं होणार आहे, काय चर्चा झाली तुमची? आणि देवेंद्रजी भेटीचा काय तोडगा निघाला? कालच मी याचं स्पष्टीकरण केलं आहे। देवेंद्रजींनी त्यांच्या भावना, शेवटी ते देवेंद्रजी राज्याचे नेते आहेत। साहजिक वाटतं की जेव्हा या प्रकारचं राजकारण होतं, देवेंद्रजींनी मुख्यमंत्री म्हणून 5 वर्ष आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून आणि मोदींच्या नेतृत्वातल्या प्रत्येक योजना, मागच्या 10 वर्षात मोदींच्या सरकारने केलेलं विकासाचं काम, गरीब कल्याणाचं, मध्यमवर्गीय कल्याणाचं जे काम केलं, या राज्यामध्ये 6.5 कोटी लोकांना मोफत अन्न भेटत आहे। या राज्यामध्ये प्रत्येकांना घरकुल देण्याचं काम झालं। शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर केंद्र सरकारने कृषी सन्मान योजनेसारखी योजना दिली। युरियाला 10 लाख कोटी रुपयाची सबसिडी दिली। तरीही जनतेने काही क्षणापुरतं आमच्यापासून दूर जाऊन भ्रमित राजकारण, कास्टियमचं राजकारण, जातीवादाच्या राजकारणामध्ये जनतेने आमच्या विरुद्ध मतदान केलं। तर थोडं देवेंद्रजीला भावनात्मक पद्धतीने वाईटही वाटलं आणि त्यामुळे त्यांना वाटलं की खरं तर जबाबदारी स्वीकारली पाहिजे। त्यांनी जबाबदारी स्वीकारली, पण महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या कोर ग्रुपने त्यांना विनंती केली आहे। आमची विनंती ते मान्य करतील। देवेंद्रजी सरकारमध्ये राहूनही संघटनेचं पूर्ण काम करू शकतात। संघटना आम्ही सर्व त्या ठिकाणी आहोत। देवेंद्रजीला विनंती आहे आणि केंद्राने आम्ही विनंती केली आहे की देवेंद्रजीला सरकारमध्ये ठेवूनच या राज्याचं समोरचं भारतीय जनता पार्टीची संघटना आणि सरकारमधलं काम हे पुढे नेऊन एकदा हे भ्रमित जे राजकारण केलं आहे, कन्फ्युजनचं राजकारण या महाराष्ट्रात केलं आहे, जातीपातीचं राजकारण केलं आहे, यातनं पुन्हा महाराष्ट्र बाजूला होऊन विकासाच्या मागे महाराष्ट्र यावा याकरता आम्ही काम करणार आहोत।